नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील 5th क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. ऑब्टेन दी सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ दी फॉलोइंग. पहा, इथे आपल्याला एक सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. यावरून आपल्याला सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन म्हणजे दुसरा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. ड्रॉ दी करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. पहा, याला सिम्प्लिफाय करू. एक लॉजिकल एक्सप्रेशन आपल्याला मिळणार आहे, त्याचं पुन्हा आपल्याला सर्किट काढायचं आहे. याला सिम्प्लिफाय करू आपण. पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू आहे. येथे आपल्याला लॉ वापरायचे आहेत. पहा, क्यू स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन आहे. क्यू येथे अँड आहे. इक्विव्हॅलंट स्टेटमेंट असेल आणि त्याचं निगेशन असेल, अँड असेल, तर ती व्हॅल्यू आपण फॉल्स घेतो. पी ऑर एवढ्या ब्रॅकेटऐवजी आपण काय लिहिणार? फॉल्स. येथे लॉ कोणता अप्लाय केला आपण? कम्प्लिमेंट लॉ. कम्प्लिमेंट लॉ. पहा, एक्सरसाइज 1.4चा 3rd क्वेश्चन, त्यामध्ये आपण सर्व लॉ समजून सांगितलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. तो एक्सरसाइज आधी सॉल्व करा, नंतर हे तुमच्या लक्षात येईल. कम्प्लिमेंट लॉ. या ब्रॅकेटची व्हॅल्यू फक्त एफ आहे. पहा, कम्प्लिमेंट लॉ अप्लाय केल्यानंतर आयडेंटिटी लॉ अप्लाय करायचा. कारण पी ऑर एफ असेल तर आपल्याला फक्त पी मिळेल. स्टेटमेंट आणि ऑर फॉल्स व्हॅल्यू आहे तर स्टेटमेंट मिळेल. हा झाला आयडेंटिटी लॉ. पहा, लॉ तुमच्या लक्षात येत नसतील तर एक्सरसाइज 1.4चा 3rd क्वेश्चन पहा. त्या एक्सरसाइजमध्ये लॉ कसे आहेत आणि कसे अप्लाय करायचे हे तुमच्या लक्षात येईल. या सिम्बॉलिक फॉर्मवरून आपल्याला हा सिम्बॉलिक फॉर्म मिळालेला आहे, म्हणजे सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन आपल्याला मिळालेलं आहे. तर याचं आपल्याला सर्किट काढायचं आहे. एकच स्टेटमेंट आहे म्हणजे स्विच एकच घेणार आपण. लेट पी स्विच S1 इज क्लोज. पहा, यापूर्वीची एक्सरसाइज सॉल्व करा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता एकच स्विच आहे, बरोबर आहे. पी म्हणजे याप्रमाणे सर्किट येणार आहे. एक स्विच काढणार आपण, येथे बॅटरी काढणार आणि एक लॅम्प काढणार. येथे प्लस, येथे मायनस. प्लसकडून सप्लाय जाणार आहे आणि लॅम्पकडे येणार आहे S1. पहा, दिलेला हा सिम्बॉलिक फॉर्म होता, त्याला आपण सिम्प्लिफाय करून हा सिम्बॉलिक फॉर्म मिळवलेला आहे. आपण लॉ अप्लाय केलेले आहेत आणि या सिम्बॉलिक फॉर्मचं आपण सर्किट तयार केलेलं आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. येथे याप्रमाणे लॉजिकल एक्सप्रेशन दिलेलं आहे, तर आपल्याला सिम्पल करायचं आहे. सिम्प्लिफाय करून आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. दिलेलं एक्सप्रेशन आपण लिहून घेऊ. ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे. ऑर पी अँड निगेशन क्यू. आता पहा, आपल्याला इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचा आहे. तो लॉ कसा आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा आहे पहा. सपोज येथे ए असेल इंटू बी आणि प्लस सी असेल, म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या रूलप्रमाणे तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला अप्लाय करायचा आहे. येथे काय होईल? ए इंटू बी होईल, बरोबर आहे, आणि प्लस ए इंटू सी होईल याप्रमाणे. आता हे जर असं असेल तर आपण असंही लिहू शकतो. जर हे कॉमन काढलं आपण, म्हणजे जर ए इंटू कॉमन काढलं आपण, तर येथे काय होईल? बी प्लस सी होईल, बरोबर आहे. पहा, येथे पण निगेशन पी अँड आहे, येथे पण निगेशन पी अँड आहे, बरोबर आहे. म्हणजे या दोन टर्ममध्ये आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. ते कॉमन काढू आपण. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला मल्टिप्लिकेशनप्रमाणे अप्लाय करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण मल्टिप्लिकेशनमध्ये कॉमन काढत असतो त्याप्रमाणे अप्लाय करायचं आहे. आपण कॉमन काय काढणार? निगेशन पी अँड. पण निगेशन पी आणि अँड हे कॉमन काढायचे आहेत आपल्याला. कॉमन काढल्यामुळे काय होईल? येथे फक्त क्यू राहील. हे ऑर आणि हे कॉमन काढलेले आपण, येथे निगेशन क्यू राहील. पहा, स्टेटमेंट आलेलं आहे, त्याचं निगेशन आलेलं आहे, येथे ऑर आहे, म्हणजे ते सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. हे ऑर, हे ॲज इट इज पी अँड निगेशन क्यू. पहा, पुढे रिझन लिहा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इक्विव्हॅलंट निगेशन पी अँड आहे,
स्टेटमेंट आहे, ऑर आहे आणि त्याचं निगेशन आहे. एखादं स्टेटमेंट त्याचं ऑर आणि त्याचं निगेशन असेल तर हा कम्प्लिमेंट लॉ इथे अप्लाय करू शकतो आपण. येथे ऑर असताना कम्प्लिमेंट लॉ काय होईल, ट्रू होईल. म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, फक्त टी मिळणार आहे. हे ऑर आणि पी अँड निगेशन क्यू. इक्विव्हॅलंट कम्प्लिमेंट लॉ अप्लाय केला की लगेच आपल्याला आयडेंटिटी लॉ अप्लाय करायचा, कारण इथे टी येत आहे. इथे झाला कम्प्लिमेंट लॉ. प्रत्येक वेळी आपल्याला कम्प्लिमेंट लॉ अप्लाय केल्यानंतर आयडेंटिटी लॉ अप्लाय करावा लागेल. निगेशन पी अँड टी आहे. स्टेटमेंट बरोबर अँड असताना ट्रू व्हॅल्यू आहे. या ब्रॅकेटऐवजी आपण फक्त निगेशन पी लिहिणार, कारण येथे स्टेटमेंट आहे, अँड आहे आणि टी आहे. म्हणजे आयडेंटिटी लॉ त्याप्रमाणे याची व्हॅल्यू फक्त निगेशन पी होईल, म्हणजे स्टेटमेंट होणार आहे. हे ऑर पी अँड निगेशन क्यू. इथे लॉ आहे आयडेंटिटी लॉ. येथे जर आपण आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला तर निगेशन पी ऑर पी म्हणजे निगेशन आणि स्टेटमेंट येत आहे, त्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. म्हणजे काय करणार, हे मल्टिप्लिकेशन प्रमाणे येथे अप्लाय करणार आपण. म्हणजे निगेशन पी ऑर पी होईल, हे अँड आणि निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे निगेशन पी ऑर याने आपण मल्टिप्लाय केल्याप्रमाणे लॉ अप्लाय केलेला आहे, तो झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. स्टेटमेंट आलेला आहे, ऑर आलेला आहे आणि निगेशन पी आहे. स्टेटमेंट त्याचं निगेशन आणि ऑर असताना आपण व्हॅल्यू टी लिहितो, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, टी मिळणार आहे. कम्प्लिमेंट लॉ अँड हे ॲज इट इज निगेशन पी ऑर निगेशन क्यू. इथे वापरला आपण कम्प्लिमेंट लॉ. खूप सोपे लॉ आहेत, फक्त लक्षात यायला पाहिजेत. कम्प्लिमेंट लॉ. कम्प्लिमेंट लॉ नंतर आयडेंटिटी लॉ अप्लाय करायचा आपल्याला. म्हणजे ट्रू आहे, अँड बरोबर स्टेटमेंट आहे. हा ब्रॅकेट म्हणजे एक स्टेटमेंट आहे. ट्रू अँड स्टेटमेंट असेल तर फक्त स्टेटमेंट मिळेल अँडसाठी. इथे ऑर आहे, फक्त ही व्हॅल्यू मिळेल निगेशन क्यू. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हा टी कॅन्सल होईल आणि अँड कॅन्सल होईल, कारण आपण लॉ अप्लाय केला आयडेंटिटी लॉ, बरोबर आहे. म्हणजे या एक्सप्रेशनचं आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालेलं आहे सिम्प्लिफाय करत करत. इथे दोन स्टेटमेंट आहेत, म्हणजे आपण दोन स्विच घेणार. लेट आता आपल्याला काय करायचं आहे, सर्किट ड्रॉ करायचं आहे. लेट पी म्हणजे स्विच S1 इज क्लोज. स्विच S1 इज क्लोज. क्यू स्टेटमेंट घेऊ, स्विच S2. आपण ऑब्टेन केलेल्या नवीन एक्सप्रेशनमध्ये दोन स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये, बरोबर आहे. त्यामुळे दोन स्विच घेऊ आपण. स्विच S2 इज क्लोज. आता सर्किट ड्रॉ करू आपण. सर्किट ड्रॉ करायचं आहे. दोन स्विच आहेत, येथे ऑर आहे. ऑर असल्यामुळे ते पॅरलल आहेत, बरोबर आहे. दोन स्विच आहेत, पॅरलल आहेत, कारण ऑर आहे. हे एक स्विच, हे एक स्विच, एकाखाली एक दोन स्विच येणार आहेत. इथे आपण एक बॅटरी आणि एक लॅम्प ॲड करू. आता पहा, येथे निगेशन पी आहे. निगेशन पी म्हणजे आपण काय लिहिणार, S1 डॅश. हे स्विच येईल S1 डॅश. फक्त S1 नाही लिहायचं, S1 डॅश लिहायचं, कारण निगेशन आहे त्याला, बरोबर आहे. येथे काय येईल, S2 येणार नाही, S2 डॅश येईल. S2 डॅश. नेक्स्ट पहा, थर्ड नंबरचं एक्सप्रेशन याप्रमाणे आहे. हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. प्रथम ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्विव्हॅलंट. आता सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. आपण काय करू, येथे निगेशन आहे, येथे पण निगेशन आहे. या दोन टर्ममध्ये निगेशन कॉमन काढू आपण. म्हणजे काय होईल पहा, पी ऑर निगेशन आपण कॉमन काढल्यामुळे हे क्यू ऑरचं अँड होईल आणि आर. डी मॉर्गन्स लॉ, निगेशन आपण कॉमन घेतलेलं आहे तर हे साईन चेंज होईल. डी मॉर्गन्स लॉ.
जर हे साईन आपण मध्ये पास केलं दोघांनाही निगेशन ॲड होईल आणि अँडचं ऑर होईल. डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला आपण येथे. हे अँड पी ऑर क्यू अँड आर डी मॉर्गन्स लॉ. इक्विव्हॅलंट. आता येथे पी ऑर आहे आणि येथे पी ऑर आहे, बरोबर आहे. आपण काय करू, पी ऑर कॉमन काढू. या दोन टर्ममध्ये पी ऑर जर आपण कॉमन काढले तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होईल, बरोबर आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशनप्रमाणे ज्याप्रमाणे आपण कॉमन काढत असतो त्याप्रमाणे कॉमन काढू. पी ऑर कॉमन काढले आपण. या ब्रॅकेटमध्ये हे कॉमन काढले तर काय राहील, निगेशन क्यू अँड आर राहील, बरोबर आहे. हे राहील आणि हे अँड राहील. हे कॉमन काढलेलं आहे, हा ब्रॅकेट राहील क्यू अँड आर. या ब्रॅकेटमध्ये आणि या ब्रॅकेटमध्ये आपण हे कॉमन काढलेलं आहे, त्यामुळे ही टर्म आणि ही टर्म राहणार आहे. इक्विव्हॅलंट. आता येथे निगेशन आहे, हा जो ब्रॅकेट आहे तोच ब्रॅकेट हा आहे, बरोबर आहे. म्हणजे स्टेटमेंट त्याचं निगेशन आणि अँड आहे, म्हणजे कम्प्लिमेंट लॉ अप्लाय करू शकतो आपण. निगेशन आहे एका स्टेटमेंटला आणि येथे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन आहे. स्टेटमेंट आणि निगेशन हे दोन स्टेटमेंट आहेत, परंतु ब्रॅकेट असल्यामुळे एकच स्टेटमेंट कन्सिडर करू आपण. सपोज निगेशन पी अँड पी याप्रमाणे आहे. याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, अँड असताना पी ऑर एवढ्या ब्रॅकेटऐवजी आपण काय लिहू शकतो, अँड असताना फॉल्स मिळणार आहे. येथे लॉ अप्लाय, कम्प्लिमेंट लॉ. कम्प्लिमेंट लॉ अप्लाय केल्यानंतर आयडेंटिटी लॉ अप्लाय करायचा. इथे आयडेंटिटी लॉ अप्लाय केला, ऑर असताना एफ असेल आणि स्टेटमेंट तर फक्त स्टेटमेंट मिळणार आहे, म्हणजे पी. आयडेंटिटी लॉ. फक्त आपल्याला एक स्टेटमेंट मिळत आहे, एक स्विच काढणार आपण. पी स्टेटमेंट पी S1 इज क्लोज. स्विच S1 इज क्लोज. सर्किट काढू, एकच स्विच काढायचं आहे याप्रमाणे. लॅम्प, बॅटरी, S1. इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण लिहा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. याप्रमाणे लॉजिकल एक्सप्रेशन दिलेलं आहे. याला आपण सिम्प्लिफाय केलं तर आन्सर आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये आन्सर आपल्याला क्यू अँड आर आणि पुन्हा असं अँड आहे. असं आन्सर येणं शक्य आहे का, कारण अँड नंतर एखादं स्टेटमेंट असायला पाहिजे, ते आपल्याला दिलेलं नाही आहे. म्हणजे टेक्स्ट बुकमध्ये आन्सर चुकीचं दिलेलं आहे. असा आन्सर येत नाही. क्यू अँड आर अँड असा आन्सर येणं शक्य नाही आहे. आपल्याला आन्सर असं मिळेल क्यू अँड आर हे आन्सर मिळणार आहे. जर हा निगेशन साईन आपण कॅन्सल केला तर याप्रमाणे आन्सर मिळणार आहे. टेक्स्ट बुकला मिळतं जुळतं आन्सर येत आहे, काहीतरी प्रिंट मिस्टेक असावी. आपण हा निगेशन साईन कॅन्सल करू, आपण फक्त येथे क्यू घेऊ आपण आणि त्याप्रमाणे सॉल्व करू. टेक्स्ट बुकमध्ये निगेशन आहे ते आपण कॅन्सल केलेलं आहे, कारण आन्सर क्यू अँड आर येण्यासाठी. दिलेलं एक्सप्रेशन प्रथम लिहून घ्या, नंतर इक्विव्हॅलंट हे सॉल्व करू आपण. इथे पी आहे, त्याचं अपोजिट निगेशन पी पण आहे. आपण असं लिहू शकतो, पी अँड निगेशन पी जवळजवळ लिहिणार आहोत आपण आणि अँड क्यू, आणि ही टर्म आपण नंतर लिहू. म्हणजे हे स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन जवळजवळ आलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ ए प्लस बीला आपण बी प्लस ए असं पण लिहू शकतो. 2 + 3 = 3 + 2. त्याप्रमाणे फक्त आपण जागा यांच्या बदललेल्या आहेत. और तो लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ. पी अँड क्यू अँड आर कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय केला आपण. कशामुळे, कारण स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन असेल आणि अँड असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला एफ मिळणार आहे.
फॉल्स, एवढी व्हॅल्यू फॉल्स मिळणार आहे. कम्प्लिमेंट लॉ हे ऑर, हे ॲज इट इज निगेशन P and Q and R or P and Q and R. लॉ अप्लाय केला आपण कम्प्लिमेंट लॉ. इक्विव्हॅलंट फक्त फॉल्स मिळेल, या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळणार आहे. आयडेंटिटी लॉ पहा, कम्प्लिमेंट लॉ नंतर आपल्याला आयडेंटिटी लॉ अप्लाय करायचा आहे. हे ऑर ॲज इट इज आणि येथे निगेशन P and Q and R or P and Q and R. आयडेंटिटी लॉ. एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन असेल आणि पुन्हा स्टेटमेंट असेल तर कम्प्लिमेंट लॉ, आणि ट्रू किंवा फॉल्स बरोबर स्टेटमेंट असेल तर आयडेंटिटी लॉ. इक्विव्हॅलंट फॉल्स आहे, एक स्टेटमेंट आहे, फॉल्सच्या पुढचं हे स्टेटमेंट आहे एवढं, बरोबर आहे. फॉल्स ऑर बरोबर असेल आणि स्टेटमेंट असेल तर त्याची व्हॅल्यू फक्त स्टेटमेंट मिळणार आहे. हे फॉल्स कॅन्सल होईल, फक्त स्टेटमेंट म्हणजे एवढी व्हॅल्यू मिळेल आपल्याला. निगेशन P and Q and R, बरोबर आहे. हे ऑर P and Q and R. हा झाला आयडेंटिटी लॉ. इक्विव्हॅलंट आता आपण कॉमन काय काढू. Q and R येथे पण आहे, येथे पण आहे, येथे हा साईन आहे, अँडचा येथे पण आहे, म्हणजे एवढी टर्म जर कॉमन काढली आपण, एवढी टर्म कॉमन काढली, इथे ब्रॅकेट करू आपण. कॉमन काय काढत आहोत, अँड Q and R हे कॉमन काढत आहोत आपण, बरोबर आहे. येथे काय राहील, निगेशन P राहील, हे ऑर आणि इथे P राहील याप्रमाणे. तर हा लॉ होईल कॉमन काढण्याचा लॉ म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन आहे, ऑर आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला T मिळेल, बरोबर आहे. T अँड स्टेटमेंट Q and R. ट्रू बरोबर अँड असेल आणि स्टेटमेंट असेल, हे एक स्टेटमेंट आहे, तर व्हॅल्यू आपल्याला फक्त स्टेटमेंट मिळणार आहे म्हणजे Q and R. दोन स्विच आहेत, Q आपण S2 साठी घेतो आणि R आपण S3 साठी घेतो, बरोबर आहे. सर्किट तयार करायचं आहे. लेट Q म्हणजे स्विच S2, स्विच S2 इज क्लोज. R म्हणजे स्विच S3. येथे P म्हणजे S1 घ्यायची गरज नाही, स्विच S3, कारण Q आणि R आलेले आहेत. इज क्लोज. Q and R म्हणजे हे दोन स्विच अँड असल्यामुळे सिरीजमध्ये आहेत. दोन स्विच काढणार आणि सिरीजमध्ये काढणार, याप्रमाणे दोन स्विच सिरीजमध्ये येतील. येथे बॅटरी आणि येथे लॅम्प. मोठी लाईन प्लस, छोटी लाईन मायनस. प्लसकडून सप्लाय जाणार आहे आणि ह्या सर्किटमध्ये फिरून लॅम्पकडे येणार आहे. इथे Q and R. Q म्हणजे S2 आणि R म्हणजे S3. याप्रमाणे दिलेल्या लॉजिकल एक्सप्रेशनचा आपण सिम्प्लिफाय करून सिंपल एक्सप्रेशन तयार केलेलं आहे आणि त्या एक्सप्रेशनचा आपण सर्किट काढलेलं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.